विधानभवनात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने, दोघांचा एकमेकांकडे कानाडोळा। मात्र फडणवीस आणि ठाकरेंचा एकमेकांना नमस्कार करत मिश्किल संवाद। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे फडणवीस अजितदारांमध्ये हास्य कल्लोळ। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल। तर हा तुमचा अर्थसंकल्प नाही म्हणत अजितदारांनाही टोला। खुर्चीवरून महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये हास्य कल्लोळ। मागच्या सरकारमध्ये आम्ही तिघच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल। एकनाथ शिंदेंचं भाष्य, तर शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही, अजितदारांनीही डिवचलं। योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची। लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार। 2100 बाबत जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यांपासून ते पैसे मिळतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद। 24 लाख महिलांना लखपती निधी बनवणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक। लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणाही नाही। अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक आक्रमक। लाडक्या बहिणींपेक्षा लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे सरकारचं लक्ष। कॉन्ट्रॅक्टरनी संपूर्ण अर्थसंकल्प गिळला। महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू, उद्धव ठाकरेंची टीका।